संबंधित आहे। राज्यभरातल्या शिक्षकांना टीईटीची परीक्षा ही अनिवार्य करण्यात आली आहे, पण शिक्षकांनी या मुद्द्याला आक्षेप घेतलाय आणि याच विरोधात आज राज्यभरामध्ये शिक्षकांनी जोरदार आंदोलन केली। जिल्हाधिकारी कार्यालयावरती विविध शाळांमधल्या शिक्षकांनी आज मोर्चा सुद्धा काढलेला होता। त्यामुळे शिक्षक टीईटीच्या मुद्द्यावरनं आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह विविध ठिकाणी शिक्षक रस्त्यावरती उतरलेले। शिक्षण विभागानं या बंदमध्ये जर शिक्षक सहभागी झाले तर त्यांचा एका दिवसाचा पगार कापला जाईल असा इशारा दिला। मात्र या आदेशाला शिक्षकांनी केराची टोपलीच दाखवली। 53 पेक्षा कमी वय असलेल्या सर्व शिक्षकांना टीईटीची परीक्षा देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं सक्ती केली आहे आणि याबद्दल राज्य सरकारनं पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि आपली भूमिका मांडावी अशी मागणी शिक्षक संघटनांची आहे। मात्र अजूनही राज्य सरकारच्या शिक्षण विभागानं कोणतीही ठोस किंवा अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही। तर राज्यभरातल्या नाशिक, कोल्हापूर, पुणे, अमरावती, अहिल्यानगर, मुंबई या सगळ्या ठिकाणी शिक्षकांनी केलेल्या आंदोलनाची ही दृश्य आपण पाहतोय। ज्या शिक्षकांचं वय 53 पेक्षा कमी आहे अशा सर्व शिक्षकांसाठी सर्वोच्च न्यायालयानं टीईटीची परीक्षा अनिवार्य केलेली आहे, पण याच निर्णयाला शिक्षकांनी विरोध दर्शवलेला आहे। सरकारने यामध्ये हस्तक्षेप करावा, मध्यस्थी करावी अशी भूमिका विविध शिक्षक संघटनांनी घेतली आणि शिक्षकांच्या भूमिकेमुळे, आंदोलनामुळे आज राज्यभरातल्या बऱ्याचशा शाळा या बंद होत्या। आणि शिक्षकांनी आता पुढची भूमिका काय घेतली आहे, तर आंदोलन केल्यानंतर सुद्धा सरकारनं आमचं म्हणणं मांडलं नाही, सरकारनं मध्यस्थी केली नाही, तर हिवाळी अधिवेशन पुढच्याच आठवड्यामध्ये सुरू होते। 10 डिसेंबरला नागपूरमध्ये मोर्चा काढण्याचा इशारा शिक्षकांनी दिलाय। खऱ्या अर्थाने टीईटी बंधनकारक आली आणि त्यानंतरचे जे शिक्षक नेमले गेले ते टीईटी पात्रच आहेत, परंतु त्याच्यापूर्वी जे शिक्षक नेमले ते त्यावेळच्या पात्रतेनुसार नेमलेले आहेत आणि त्यावेळच्या पात्रतेनुसार नेमलेले असल्यामुळेच त्यांना खऱ्या अर्थाने या टीईटीच्या परीक्षेतून मोकळीक दिली पाहिजे। कारण आता या वयामध्ये अभ्यास करायचा की विद्यार्थ्यांच्याकडे आम्ही लक्ष द्यायचा असा प्रश्न निर्माण होईल। त्यामुळे खऱ्या अर्थानं आम्ही या टीईटीच्या विरोधात मोर्चा काढलेला आहे। विद्यार्थ्यांच्या मुळाशी घाव घालण्याचा हा प्रयत्न आहे, कारण शिक्षक हा मूळ आहे। समाज घडवणं, देश घडवणं, राज्य घडवण्याचं काम शिक्षक करतो आणि त्यालाच असं अशासकीय कामातून जर अडचणीत आणलं तर तो विद्यार्थ्याला पूर्ण न्याय देऊ शकत नाही। टीईटीला आमचं समर्थन आहे, पण नवीन भरतीच्या विद्यार्थ्यांना असावं, जे नोकरीवरती आहेत ते पात्रच आहेत, पूर्वी तुम्हीच त्यांना निवडलेलं आहे आणि त्याच्यावर अन्यायकारक असं काही करू नये असं आमचं मत आहे। शिक्षक हा खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांची काळजी घेतोय आणि शिक्षकांचा विश्वास हा विद्यार्थ्यांच्यावरती आहे। त्या ज्या काही टीईटी परीक्षा वगैरे घेतलेल्या आहेत त्या पूर्णपणे बंद केल्या पाहिजेत आणि ऑनलाईनची जी कामं आहेत किंवा इतर शिक्षकांना जी कामं लावलेली आहेत त्याच्यावरती सरकारने विचार केला पाहिजे। शिक्षक हा फक्त शिकवण्यासाठीच असला पाहिजे, इतर कामे जी आहेत शिक्षकांची ती बंद झाली पाहिजेत। आपण शिक्षकांचं म्हणणं ऐकून घेतलं। आज राज्यभरातल्या विविध जिल्ह्यांमध्ये, शहरांमध्ये शिक्षकांनी आंदोलनं केली, पण कोल्हापूरमध्ये या आंदोलनाच्या दरम्यान शिक्षक आणि पोलीस यांच्यामध्ये काहीशी झटापट झाल्याचं चित्र सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं। आंदोलनकर्ते हे सगळे शिक्षक पोहोचलेले होते जिल्हाधिकारी कार्यालयावरती, पण इथे पोलिसांची आणि शिक्षकांची धक्काबुक्की झाली। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी शिष्टमंडळ आत गेल्यावर इतर शिक्षकांना आत जाण्यास पोलिसांनी विरोध केला। यावेळेला शिक्षकांनी आम्हाला आत सोडा असं म्हणत विरोध दर्शवला आणि याचमुळे पोलीस आणि शिक्षक यांच्यात काही काळ तणावाचं वातावरण पाहायला मिळालं। आणि आज देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची वर्षपूर्ती झालेली आहे, त्याच निमित्तानं पुढची एक महत्त्वाची बातमी पाहूया। या वर्षपूर्तीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि एक चित्र प्रदर्शन